मित्र हो, मागील भागात आपण पाहिलं की चौथ्या दिवशी आत्म्यासमोर यमदूत प्रकट होतात। त्यांची भयंकर सावली पाहून आत्मा घाबरतो, कापतो। ते त्याला सांगतात, आता तुझा वेळ संपला आहे, चल आमच्या सोबत। पण मित्रांनो, खरी भीती अजून पुढे आहे, कारण पाचव्या दिवशी आत्म्याचा सामना होतो त्याच्या पाप पुण्याच्या हिशोबाशी। हा अनुभव आत्म्यासाठी सर्वात मोठा धक्का असतो। चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा 5वा दिवस कसा असतो। मित्र हो, चौथ्या दिवशी यमदूताच्या हातात सापडलेला आत्मा आता पूर्णपणे थरथरत असतो। त्याला वाटतं, आता माझं काय होणार, मी कुठं जाणार। यमदूत त्याला घेऊन जाताना म्हणतात, आता तुझ्या आयुष्याचा हिशोब मांडण्याची वेळ आली आहे। जसं जगलास तसाच न्याय मिळणार आहे। ही वाक्य आत्म्याला हादरवून टाकतात, कारण त्याला आठवायला लागतात की आयुष्यात केलेली चांगली कुचराई कामं आता त्याच्या समोर मांडली जाणार आहेत। गरुड पुराण सांगतं की 5व्या दिवशी आत्म्याला त्याच्या पाप पुण्याचा हिशोब दाखवला जातो। त्याने आयुष्यात केलेली सत्कर्म, दान धर्म, मदतीचे क्षण, प्रार्थना हे सगळं उजळून दिसतं। पण त्याचबरोबर त्याने केलेले पाप, खोटं बोलणं, फसवणूक, लोभ, हिंसा, व्यसन हेही ठळकपणे समोर उभं राहतं। आत्म्याला जाणवतं की त्याने केलेलं प्रत्येक कर्म त्याच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग ठरवतं। त्याला जाणवतं, मी कुठे चुकलो, कुठे बरोबर होतो। हा ताळेबंद पाहून आत्म्याच्या मनात भीतीचं वादळ उसळतं। त्याला वाटतं, देवा, हे पाप मी का केलं। गरुड पुराणानुसार या दिवशी आत्म्याला पहिल्यांदा खरी जाणीव होते की शरीर संपलं तरी कर्म संपत नाही। जीवनभर केलेली प्रत्येक कृती त्याच्या मागे सावलीसारखी येते। पुण्यवान आत्मा आनंदाने उजळून निघतो, त्याच्या आजूबाजूला प्रकाश जाणवतो, त्याला यमदूतही त्रास देत नाहीत। पण पापी आत्मा कालोखात बुडतो, त्याच्या भोवती भयंकर सावल्या, ओरडणारे आवाज, यातना यांचा भडका उडतो। म्हणूनच शास्त्र नेहमी सांगतं, सत्कर्म करा, कारण तेच मृत्यूनंतर तुमच्या मदतीला येणारं खरं धन आहे। मित्र हो, कल्पना करा, तुम्ही तुमच्या जीवनातील प्रसंग पाहत आहात। ज्यावेळी तुम्ही एखाद्याला मदत केली तो प्रसंग तुम्हाला प्रकाशासारखा वाटतो। ज्यावेळी तुम्ही गरिबाला अन्न दिलं तो क्षण तुम्हाला समाधान देतो। पण त्याच वेळी ज्यावेळी तुम्ही एखाद्यावर अन्याय केला, एखाद्याच्या डोळ्यातून अश्रू काढले, एखादं वाईट काम केलं, ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं। तुम्ही ओरडता, हे मी का केलंय, मी किती चुकलो, मला माफ कर। पण आता काहीही बदलू शकत नाही, कारण हिशोब ठरलेला असतो। मित्र हो, 5व्या दिवशी आत्म्याला स्वतःचं खरं रूप कळतं। त्याला कळतं की संसार, पैसा, माणसं हे सगळं मागे राहिलंय, पण त्याने केलेलं कर्म मात्र त्याच्यासोबत चाललं आहे। मित्र हो, हा दिवस आत्म्यासाठी आरशासारखा असतो, ज्यात तो स्वतःला स्पष्ट पाहतो आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग निश्चित होऊ लागतो। मित्रांनो, 5व्या दिवशी आत्म्याचा पाप पुण्याचा हिशोब समोर ठेवला जातो। तो स्वतःच्या आयुष्याचा ताळेबंद पाहून हादरतो, रडतो, कधी आनंदी होतो तर कधी घाबरतो। पण खरी कसोटी अजून बाकी आहे, कारण 6व्या दिवशी आत्म्याला दिसतो यमलोकाचा रस्ता। तो रस्ता किती भयानक आहे, तेथे आत्म्याला काय दिसतं हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा 6वा दिवस। धन्यवाद।